आर्य वैश्य समाजाला आर्थिक विकास महामंडळ मिळण्यासाठी स्वातंत्र्य दिनी आझाद मैदान येथे आंदोलन। आज स्वातंत्र्य दिनी आझाद मैदान मुंबई येथे इशारा आंदोलन करण्यात आले। आर्य वैश्य समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना समाजाच्या प्रवाहात वाहण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून नंदकुमार लाभशेटवार व ब्रह्मानंद चक्करवार यांच्या मार्गदर्शनात संघर्ष सुरू आहे। अजूनपर्यंत आर्थिक विकास महामंडळ मिळाले नसल्यामुळे आज दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात नंदकुमार लाभसेटवार, ब्रह्मानंद चक्करवार, राजकुमार मुत्तेपरवार, नरेश रेकावार, गोविंद केशव शेट्टी, संतोष उत्तरवार, अनिल डुबेवार, विनोद वट्टमवार, प्रवीण गादेवार, गजानन दमकोटवार यांच्यासह समाजातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। सरकारने आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले नाही तर आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती महाराष्ट्र यांच्याकडून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भूमिकेबाबत एक ही भूल कमल का फूल असा नारा देऊन भाजपला राजकीय धडा शिकवणार असल्याचे आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदकुमार लाभसेटवार यांनी सांगितले। तसेच प्रशासनाला धारेवर धरणार असल्याचे आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदकुमार लाभशेटवार यांनी इशारा दिला आहे। आर्य वैश्य समाजाच्या सर्वकष विकासासाठी राज्य शासनाने आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे म्हणून आज आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समितीच्या वतीने ऐन स्वातंत्र्य दिनी राज्य सरकारला इशारा आंदोलन करण्यात आले। या आंदोलनातून राज्य सरकारला इशारा देण्यात येत आहे की सत्ताधाऱ्यांना इशारा देण्यात येत आहे की जर राज्य शासनाने आगामी विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आर्य वैश्य समाजाच्या वतीने एकही भूल कमल का फूलचा नारा देत भाजप विरुद्ध सत्ताधाऱ्यांविरुद्ध रान उठवण्यात येईल, प्रचार करण्यात येईल।